माकळ तालुक्याला कुची बघाय गावाला पंढरपूर यावेला कुची बघाय गावाला पंढरपूर यावेला आई लक्ष्मीच्या बघाताया बघाया गादी इला एक मंडळ झालं या बघा गाजलं गावाला बाळू मामा या विकार मंडळ हरण्यानी बैज बैलवानी नम्राची हॅट्रिक केलं सांगली जिल्ह्यात नाव लौकिक केलं सांगली जिल्ह्यात नाव लौकिक केलं बाळू मामा या विकार मंडळ सांगली जिल्ह्यात बघ गाजलं एकच मागणं माझं आई लक्ष्मी देवीला आशीर्वाद देव मंडळाला त्यांचा नाद जाऊ दे शेवटाला आशीर्वाद द्याव मंडळाला त्यांचा नाद जाऊ दे शेवटाला हिंद केसरी हरण्यानी बैजा बैलावानी कसा उड्या मारतो या तानाजी शाहीर डिंब घालतो या तानाजी भोसले नम्रात जोडी सोबत या गावाला नम्रात जोडी सोबत या गावाला असं विकार मंडळ गाजलं सांगली जिल्ह्याला एकच मागणं बाळू मामाला आशीर्वाद या देवा बघा बाळू मामा या मंडळाला नाद त्यांचा जाऊ दे शेवटाला नाद जाऊ दे त्यांचा शेवटाला हलसिद्धनाथाचा वरदास्तामच्या शिरावर थाप मार डिंबाड्या गजा ढोलावर
बाहेर आल्यावर आणि आता दिवस त्याने अयोध्येचा होतया वळखला वते लक्ष्मणानं म्हणाले शरणाला रामजी ग्रंथाला 12व्या अध्यायाला 82 पान नंबर डाव्या हाताची सुरुवात असायला श्रीराम आडविड्यास भरत भेट स्वरूपराम भरताचा नंदीग्रामी निवास सुट्टी 7 शब्द आहेत 19 अक्षर अध्यायाचं प्रस्ताव छापलेला आहे. अरण्यात गेलेला लक्ष्मण परत चित्रकूट पर्वत चढत असता त्याने असंख्य सेना चित्रकूटावर येत असलेली पाहिली. ही अयोध्येची सेना आहे त्याने ओळखले. त्यालाही शंका आली की स्वरूपराम भरतच कैकेच्या सांगण्यावरून सेनेचा रामवधार्थ आला असावा म्हणून त्याने तात्काळ धनुष सज्ज केले आणि भरताच्या सेनेवर धनुष्य सज्ज करून तो बाण तोडू लागला. त्या दोघांच्या बाणाने आकाश व्यापले. स्वरूपराम सुश्वासे आवाज सुरू झाले तेव्हा ऋषीमंडळी घाबरली. त्यांनी वर्तमान रामास सांगितले. त्या ऐकून धनुष्यबाण सज्ज करून राम या शब्दाला पान संपलं. 83 पानाला उजव्या हाताला उठले आणि आश्रमातून बाहेर आले. त्याने अयोध्येचा दोहजवळ केला व ते लक्ष्मणास म्हणाले 12.5 वेळेत 95 शब्दाला प्यारीवर हटला. अरे हा गाया भरतव आपल्या भीतीसाठी येत बघा हातून या धनुष्य बाण काढून घेतले तेव्हा समोरून येणारे बाणे बंद झाले. भरताने रामासय पाहिले तो धावत लोटांगण कडे बघालाव रामई तोडे
अरे हा भरत आपल्या भेटीसाठी येत आहे आणि तू त्याच्याशी युद्ध करतोस प्रश्नचिन्ह देते धनुष्यकडे असे म्हणून त्यांनी लक्ष्मणाच्या हातून धनुष्यबाण काढून घेतले तेव्हा समोरून येणारे बाणी बंद झाले इतक्यात भरताने रामास पाहिले तो धावत लोटांगण घालीत रामाकडे आला राम इतोडे सामोरे गेले तो लोटांगण घालीत श्रीराम चरणावर पडणार तोच रामाने त्याला उचलून पोटाशी धरले आणि सर्वांगावरून त्यास पुरवाळले ही पहिली श्रीराम आडवी डॅश आहे भरत भेट होय नंतर शत्रुघ्नास रामाने क्षेमालिंगन दिले मागोमाग सुमत मनाला स्वरप्राम अवतरचे नाथ पलीकडे वशिष्ठ गुरुजी स्वरप्राम कौशल्य माता स्वरप्राम सुमित्रा माता तुझ्या भेटीसाठी आतुर झाले आहे अवतरचे पूर्ण असे करतात धावू जाऊन राम लक्ष्मणांच्या चरणावर मस्तक ठेवले वशिष्ठांनी श्रीरामास दशरथाच्या निधनाचे वर सांगितले त्या ऐकून राम लक्ष्मणास फार दुःख झाले तुझ्या वीरगुरुजी दुःखाने त्याने राम राम म्हणत प्राण सोडला अवतरचे पूर्ण वशिष्ठांनी श्रीरामाचे सात्वन करून प्रयांगात जाऊन पित्याची उत्तर क्रिया पिंडदान करण्यास सांगितले देहा बघा प्रमाणे श्री बघ रामावर पिंडदान करून चित्रकूटावर आले तेथे श्रीरामाने सर्व प्रजे दर्शन देऊन या शब्दाला पान सुकलं 84 पानाला डाव्या हाताला सुकवले आणि त्यांचे शेम कुशल विचारले 20.5 वेळी 148 शब्दाला आद्याचा दुसरा पॅरेग्राफ छापला आणि पुढल्या पॅरेग्राफाला काय काढव बघावी सलामती
विश्रांती घेतल्यानंतर ऋषी मंडळी व सर्व प्रजाजन रामाच्या समोर बसले असता भरत श्रीरामांना वंदन करून उभा राहिलेला हात जोडून म्हणाला, हे करुण सागरा रामा, तुमच्या दर्शनाने आम्ही धन्य झालो स्वरप्राम. आता तू आई देश परत चल स्वरप्राम. तुझे राज्य तू सांभाळ आणि दशरथ राजाप्रमाणे सर्वांचे पालन कर. त्या ऐकताच राम भरताला म्हणाला, मी एक वचनी स्वरप्राम, एक वाणी एक पत्नी आहे. 14 वर्ष 14 दिवस भरल्याशिवाय मी आयुष येणार नाही. मी कैकईशी यापुढे दोष देणार नाही. हा कर्म पर्व आहे. हे उत्तर ऐकताच भरताने अग्निकुंड पेटविले आणि त्यात प्राण घ्यावे सिद्ध झाला. इतक्यात वाल्मिक ऋषी तेथे आले आणि मूळ कथाभाग त्याला सांगून त्यांनी त्याचे सांत्वन केले. तेव्हा भरत श्री रामास म्हणाला, मी तुमच्याशिवाय अयोध्येत जाणार नाही. मी सर्व मंगल भोग टाकून नंदीग्राम तुमची वाट पाहत राहीन. 14 वर्ष 14 दिवस भरताच 15व्या दिवशी तुम्ही न आल्यास मी अग्निकुंडात प्राण देईन. 17.15 137